लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। राज्यामध्ये हाके आणि जरांगे या दोघांच्याही आंदोलनाचा तात्पुरता समारोप झाला असला तरी या आंदोलनांमुळे निर्माण झालेले प्रश्न अद्यापही संबंधित समाजाच्या साठी महत्त्वाचे बनले आहेत, चर्चेत राहिले आहेत। आत्ताच्या घडीला कळीचा मुद्दा आहे तो जात प्रमाणपत्रांचा। सुरुवातीपासूनच कुणब्यांना मराठ्यांच्या साठीची जात प्रमाणपत्र मिळायला पाहिजेत, मराठ्यांना कुणब्यांची मिळायला पाहिजेत असा एक अनाकलनीय घोळ घातला गेला। आता तो पुढे जाऊन विविध जातींना ओबीसींची प्रमाणपत्र मिळावीत असा एका बाजूला घातला जात असताना दुसऱ्या बाजूला ही जात प्रमाणपत्र आधारला जोडावीत अशी एक अत्यंत महत्त्वाची मागणी मंत्री या नात्यानं छगन भुजबळ यांनी ओबीसी नेत्यांच्या बैठकीत लावून धरली। बैठक संपून 3 दिवस झाले असले तरी पण या चर्चेच्या निमित्तानं आणि या मागणीच्या निमित्तानं हा मुद्दा अद्यापही लक्षवेधी ठरलेला आहे। जात प्रमाणपत्र आधारला जोडली जावीत याचा सोपा आणि साधा अर्थ असा आहे की राज्यात अनेक ठिकाणी बनावट जात प्रमाणपत्र मिळतात। अनेक लोक ज्या जातीची नाहीत त्या जातीची प्रमाणपत्र घेऊन लाभ घेतात आणि यामुळे खरे लाभार्थी हे उपेक्षितच राहतात। हा सगळा प्रकार हा मुळातच जात आधारित आरक्षण व्यवस्थेच्या हेतूला हरताळ फासणारा आहे आणि अशामुळे आधार आधारित जात प्रमाणपत्र रचना ही नवी व्यवस्था येऊ पाहतीये। कुणी म्हणेल की आधार सुद्धा बनावट बनू शकतं, पण तसं पाहायला गेलं तर मग जगात काहीच संपूर्णपणे सुरक्षित नाही, म्हणून काही व्यवस्था निर्माण करायच्या नाहीत असं असू शकत नाही। आत्ताच्या घडीला आधार ही माणसाची भारतातली ओळख समजू जात असताना, बनू पाहत असताना जात प्रमाणपत्रांमधला गडबड घोटाळा रद्द करण्याच्यासाठी ही आधारभूत पद्धत वापरता येऊ शकते। पण त्यातून जे प्रश्न या निमित्तानं अधोरेखित होतात त्याची चर्चा आपण लक्षवेधीमध्ये करणार आहोत। पहिल्या भागात आपण थेटच प्रश्न विचारतोय की जात प्रमाणपत्र अर्थात जातीचे दाखले कुणाचे खरे आहेत, कुणाचे खोटे आहेत। लक्षवेधीच्या या चर्चेमध्ये आपल्यासोबत सहभागी होणाऱ्या मान्यवरांचा आपल्याला पटकन परिचय करून देतो। आपल्यासोबत मराठा आणि ओबीसी समुदायाचे प्रतिनिधी आहेत। मराठा समन्वयक या नात्यानं आपल्याला परिचित असलेले आबासाहेब पाटील आहेत। ओबीसींचे नेता म्हणून आपल्यासोबत श्रावण डेवरे आहेत। तसंच हाके आणि जरांगेंचे समर्थक सुद्धा आपल्यासोबत आहेत। आपण त्यांचा परिचय पटकन करून घेणार आहोत। आपल्यासोबत जरांगेंचे समर्थक म्हणून डॉक्टर सुदर्शन तारक आणि हाकेंचे समर्थक म्हणून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत दीपक बोराडे। दीपकजी आणि सुदर्शन तारक या दोघांनाही माझा आवाज नीट येतोय अशी अपेक्षा आहे। त्याचबरोबर श्रावण डेवरे आबासाहेब पाटीलांपर्यंतही आवाज पोहोचतोय अशी अपेक्षा सगळ्यांना विनंती आहे। कृपया त्यांनी त्यांची फ्रेम एकदा निश्चित करावी जेणेकरून सातत्यानं त्यात बदल होणार नाहीत। मला पटकन विचारायचं आहे, आत्ता श्रावण डेवरे आपल्याला महाराष्ट्रामध्ये जात प्रमाणपत्रांमधला बनावटपणा जो अधोरेखित झालाय तो आधार जोडणीमुळे कसा उघडकीस येईल आणि ज्यांना खऱ्या अर्थानं जात प्रमाणपत्राच्या अंतर्गत मागास असल्याच्या निमित्तानं राज्याच्या कल्याणकारी योजनांचे लाभ मिळायला हवेत ते कसे मिळू शकतील? श्रावण डेवरे। हॅलो जी देवरे साहेब बोला, आपला आवाज येतोय। हा हॅलो बिलकुल बोला। हा काय प्रश्न मला जरा रिपीट करता का? बिलकुल। आता आधी आपण अगदी खुलासा करा, माझा आवाज आपल्याला नीट येतोय का? हा आपला आवाज येतोय मला जी, आपली फ्रेम येते जाते। कृपया सगळ्यांनाच विनंती आहे, आजची चर्चा फार महत्त्वाची आहे। विविध समाज घटक ही चर्चा अत्यंत आत्मीयतेने पाहतायत।
कृपया सगळ्यांनी आपापल्या फोनवरचे DND मोड सुरू करावेत, जेणेकरून सातत्यानं मध्ये मध्ये फ्रेम बदलणार नाहीत. देवरे साहेब, आपली फ्रेम पूर्ण बदलली गेलेली आहे, उलटी झाली आहे, तुम्ही नीट दिसत नाही आहात स्क्रीनवर. त्याची दुरुस्ती फक्त करून घ्या आणि एकदा फोन DND मोडवर टाकून फ्रेम लॉक करा. माझा प्रश्न आपल्यासाठी असा आहे, पण चर्चेला पटकन पुढे नेऊयात. देवरे साहेब, ही संपूर्ण व्यवस्था आणि त्यात सुद्धा खास करून जात प्रमाणपत्रांची व्यवस्था आधारला जोडल्यानं काय मिळणार आहे? नाही, आधारला जोडल्याने एक सगळ्यात मोठी महत्वाची गोष्ट ही घडणार आहे की ज्या वेळेस एखादं कमिशन किंवा एखादी समिती जेव्हा सर्वेक्षण करायला निघते आणि दारोदारी जाऊन संबंधित व्यक्तीला माहिती विचारते की तुमची आर्थिक स्थिती कशी आहे, तुमची सामाजिक स्थिती कशी आहे, तुमची शैक्षणिक स्थिती कशी आहे, वगैरे वगैरे, हे जे प्रश्न विचारले जातात, या प्रश्नांची उत्तरं बहुतांश काही जातीचे लोक ठरवून त्या सर्वेक्षण करणाऱ्या व्यक्तीला खोटी माहिती देतात. म्हणजे जसं आता शिंदे समितीचं सर्वेक्षण झालं, भोसले समितीचं झालं मागच्या काळामध्ये, किंवा गायकवाड आयोगाच्या काळात झालं, शुक्रे समितीच्या काळात झालं, की मराठा जातीने त्यावेळेस व्हॉट्सअपवर आणि फेसबुकवर मेसेज पाठवले होते मराठा बांधवांसाठी की मराठा बांधवांनो, तुमच्याकडे सर्वेक्षण करणाऱ्यासाठी तुमच्याकडे सरकारी कर्मचारी येईल, त्याला तुम्ही अशी माहिती देऊ नका, ती माहिती देऊ नका, हे सांगू नका, ते सांगू. अशा प्रकारच्या व्हॉट्सअपवर फेसबुकवर पोस्ट व्हायरल झालेल्या आहेत. त्यामुळे सर्वेक्षण करणारी व्यक्ती किंवा कर्मचारी जेव्हा एखाद्या मराठा माणसाच्या घरी गेला तर त्याला सगळी खोटी माहिती पुरवली गेली की आमच्याकडे सायकल सुद्धा नाही, आमच्याकडे फ्रीज नाही, आमच्याकडे हे नाही, आमच्याकडे ते नाही, गॅस नाही. अशा प्रकारची खोटी माहिती देऊन त्या शुक्रे समितीने, त्याच्या आधी गायकवाड समितीने खोटे सर्वेक्षणच्या आधारे मराठा समाजाला SCBC ठरवलं, म्हणजे सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस मध्ये ठरवलं. आणि नंतर मग त्यांनी गायकवाड आयोगाने 16% आरक्षण देऊ केलं आणि नंतर आता शुक्रे कमिशनने त्यांना 10% आरक्षण देऊ केलं. ठीक आहे देवरे साहेब, मध्ये एका तांत्रिक कारणासाठी आपल्याला थांबवतोय. आपलं उत्तर यानंतर पण विविध प्रश्नांच्या निमित्तानं मी घेत राहीन, बोलत राहीन. कृपया तुमची फ्रेम बिघडली आहे पूर्णपणे, तुम्ही प्रेक्षकांना नीट दिसत नाहीये, त्याची दुरुस्ती करून घेऊ. तत्पूर्वी एकदा तुम्ही जे मुद्दे मांडलेले आहेत त्या मुद्द्यांच्या आधारे एकदा सुदर्शन तारक यांच्यापर्यंत पोहोचूया. डॉक्टर तारक, आपलं स्वागत. खूप दिवसांनी आपली चर्चेच्या निमित्तानं भेट होतीये. याचा खुलासा आपल्याला करायला हवा. जे आरोप आता श्रावण डेवरे यांनी केलेले आहेत की ठरवून आरक्षण मिळवण्याच्या साठी जी आर्थिक संपन्नता आहे ती मराठ्यांनी लपवली, हा देवरेंचा आरोप आहे. तारकजी, आपला माईक सुरू करा. आपला माईक बंद आहे आणि कृपया बोलताना प्रत्येकाने याची काळजी घ्या की आपला माईक सुरू असेल. जय जिजाऊ. जी नमस्कार, बोला. जय जिजाऊ. प्रसादजी, मला हसू येते देवराय सरांचं. एवढं वय झालंय आणि आपण लहान पोरासारखे प्रश्नाचे विश्लेषण करतायत. आपण एवढे छान प्रश्न विचारलाय आणि खरंच याच्यातून महाराष्ट्राला माहिती मिळेल की नेमकं काय असतंय, कशा पद्धतीने जात प्रमाणपत्र खरे आहे का खोटे आहे, तो भाग सगळा डिटेल. आणि देवरे सर, एक हास्यास्पद मला वाटतंय की एवढा मोठा आयोग शासनाने स्थापन केला, यंत्रणा एवढी लावलेली आहे आणि जो कर्मचारी आहे तो शासकीय कर्मचारी आहे. आणि शासकीय कर्मचारी ज्यावेळेस एखाद्या घराचं सर्वेक्षण करतो किंवा एखाद्या घरी जातो तर जातानीच तो त्याच्या दारापासून ते त्याच्या किचन पर्यंत सहज बोलता बोलता सर्वे करत असतो. आणि फक्त मग त्या व्यक्तीचा जो कुटुंब प्रमुख असतो त्या कुटुंब प्रमुखाचा तो सगळा डाटा खरा आहे का खोटा आहे ते तपासून पाहत असतो. त्यानुसार त्या डाटा सांगितलेला खाली त्याची साईन असते की दिलेला डाटा हा सगळा खरा आहे, असं डिजिटल साईन स्कॅन करून घेतल्या जाते. आणि नंतर ती माहिती जर खोटी आढळली तर त्याच्यावर शासकीय नियमानुसार आयोग असेल किंवा शासन असेल त्याच्यावर कारवाई करतात. मुळात व्हॉट्सअपवर जे मेसेज मराठा समाजाला दिले असं जे काय देवरे सर म्हणतात त्याच्यावर माझा आक्षेप आहे. देवरे सर, जो समाज आज काही प्रमाणामध्ये शिकलेला आहे आणि काही एकदम अडाणी आहेत, त्यांना शिक्षणाचा गंध पण नाही, मग अशा फॅमिलीमध्ये जर त्यांचा जो कर्ता माणूस आहे तो जर त्यावेळेस मुंबईचा रॅली होती, मुंबईला जो मोर्चा काढला होता जरांगे पाटलांनी, त्यांच्यासोबत बरेचसे मराठा समाज त्या ठिकाणी गेला होता, कुटुंब प्रमुख गेले होते. मग घरी असणाऱ्या जे काही महिला आहेत, काही अशिक्षित आहेत, काही लहान मुलं आहेत, मग त्या प्रश्नाची उत्तरं त्यांना वाचून लक्षात आली पाहिजे की या प्रश्नाचे उत्तर असं आहे, याच्यामधून आपल्याकडे जे आहे त्या पद्धतीने दिलं पाहिजे. अशा प्रकारचे व्हॉट्सअप मेसेजवर एक सुरक्षित चांगल्या पद्धतीचं सर्वेक्षण करणाऱ्या पदाधिकाऱ्याला
त्याच्या एक प्रकारचं सहकार्य व्हावं, शासनाला लवकर त्याचा सर्व्हे करण्यात यावं आणि जी खरी माहिती आहे सोशली आणि ज्याला आपण म्हणतो इकॉनॉमिक बॅकवर्ड आहे ती माहिती सुक्रे समितीच्या माध्यमातून शासनाला कळावी आणि शासनाने त्याच्यावर त्याच्यावर सर्वेक्षण करून त्यावर त्यांनी शासनाने निर्णय घ्यावा. अशा पद्धतीत सगळी रचना शासनाने केली होती. आणि पण देवरे सर एक उद्विग्न होऊन, एक इरिटेड होऊन, एखाद्या समाजाला, मराठा समाजाला टार्गेट करायचं, मराठा समाजाला बदनाम करायचं, अशा प्रकारची वर्तणूक नेहमी आतापर्यंतच्या चर्चेमध्ये आढळली. डॉक्टर तारक, या मुद्द्याला पुढे नेत असताना मला हाके समर्थक असलेल्या दीपक बोराडेंपर्यंत पोहोचायचंय. दीपकजी, आवाज येतोय? आवाज येतोय सर, माझा येतो का आपल्याला? बिलकुल, आपला अत्यंत नीट आवाज येतोय आणि कृपया अशाच पद्धतीने आपली फ्रेम आणि आपला आवाज असाच धरून ठेवा. कृपया पटकन खुलासा करा. जे देवरेंनी मांडलेले आरोप होते ते खोडण्याचा प्रयत्न या चर्चेमध्ये सुदर्शन तारक यांनी केला आणि समाजाचे प्रश्न सोडवण्याच्या साठी जे जे करता येईल ते करण्याच्या म्हणून निमित्तानं हा विषय पुढे सरकत गेलेला आपल्याला दिसलेला आहे. पण आत्ताच्या स्थितीत आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की मराठा समाजाला खऱ्या अर्थानं मार्गदर्शन करण्याच्या आडून कोणी खोटे प्रमाणपत्र मिळवायला बाध्य केलं का? प्रसाद सर नमस्कार. सर्व आपल्या जय महाराष्ट्र चॅनलच्या प्रेक्षकांना नमस्कार जी. आता देवरे सर बोलले, त्या बोलण्यात पण तथ्य आहे. तारक साहेब बोलले ते त्यांची, ठीक आहे, त्यांची बाजू ते मांडतील, पण खरं आहे, वास्तव आहे की हे जे सर्वेक्षण झाले हे चुकीच्या पद्धतीने झाले. आणि हे तर फार छोटी गोष्ट आहे. शासकीय माणूस आहे, शासकीय यंत्रणा आहे. आम्ही त्या दिवशी त्या मुंबईच्या मीटिंग मध्ये सुद्धा हा मुद्दा उपस्थित केला की खोट्या नोंदी याचा आमच्याकडं म्हणजे पुरावे आहेत की कुणबी खाडाखोड केलेलं आहे, मराठा आहे, पुढं कु लिहिलेलं आहे, मराठा वेगळ्या शाहीमध्ये वेगळ्या अक्षरात आहे, खाली कुणबी वेगळ्या अक्षरामध्ये. मग हे देणारे पण सरकारीच लोक आहेत ना. म्हणजे सरकारी लोक सुद्धा कुणाच्या तरी दबावामध्ये आले किंवा काय जे असेल ते आता तपास करेल. कारण माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या दिवशी स्पष्ट सांगितलं की ज्यांनी जसं तारक साहेब म्हटले ते बरोबर आहे की खोटं करणं म्हणजे हा कायद्यानं गुन्हा आहे. मग तो करणारा, करवून घेणारा ते शिक्षेस पात्र आहे. तर ते आता येणाऱ्या काळामध्ये खरंच ठरल, तारक सर खरं बोलतात की देवरे सर खरं बोलतात. आणि दीपक बोराडेंच्या या मुद्द्यातला महत्वाचा मुद्दा काय आहे तर जे काही खोट्याचं खऱ्याचं खोटं झालं ते व्यवस्थेमध्ये झालेलं आहे. आबासाहेब पाटील, आता तुमच्यासाठी मी 2 मिनिटाचा वेळ देतो आहे आणि त्या 2 मिनिटात या गोष्टीचा खुलासा व्हायला हवा. भ्रष्ट व्यवस्थेला वापरून खोटे दाखले घेतले गेले की खोटे दाखले घेण्यासाठी व्यवस्थेला भ्रष्ट केलं गेलं? प्रसादजी, ओबीसी दाखले असतील, SC ST चे दाखले असतील, हे जात प्रमाणपत्र काढण्यासाठी काही नियमावली तयार केलेली आहे, त्याचे शासन निर्णय आहेत आणि त्या शासन निर्णयानुसार ते जात प्रमाणपत्र, त्याच्या अटी नियम वगैरे आहेत, त्याची जे कागदपत्रे पूर्तता करायची असते ते पूर्तता केल्यानंतर ते व्हॅलिड आहेत की इनव्हॅलिड आहेत हे चेकआउट केल्यानंतरच ते दाखले दिले जातात. आता तुमचा जो प्रश्न आहे की हे भ्रष्ट करायला लावले का केले गेले, ह्याच्यातला सगळ्यात मोठा मुद्दा असा आहे की ज्या वेळेला सर्वेक्षणाचा विषय आता देवरेंनी काढला, या राज्यामध्ये मंडल आयोग कमिशन लागू झाल्यानंतर 170 जातींनाच फक्त ओबीसीचं जात प्रमाणपत्र इश्यू करण्याचे आदेश दिले होते आणि बाकीच्या उर्वरित त्यानंतर झालेले आहेत, ज्यांचं कुठलंही सर्वेक्षण नाही, ज्यांचा कुठलाही इतिहास भूगोल काढला गेला नाही, 4 ओळीच्या पत्रावरती असे ऑर्डर काढून त्यांना ते आरक्षण लागू केले नाही. दुसरा मुद्दा असा याच्यामध्ये की ज्यांचे ओबीसीचे दाखले निघाले नाहीत, ओबीसीतल्या काही प्रवर्गाचे जे राजकारणात पुढारलेले आहेत, थोडेसे शिकले सवरलेले आहेत, असे जे ओबीसीतले प्रवर्ग आहेत, या प्रवर्गातल्या काही लोकांनी काय केलं, ज्या वेळेला शासकीय नोकऱ्या सुरू झाल्या, शासकीय नोकऱ्यामध्ये खरे ओबीसी, जे खरे ओबीसीचे लाभार्थी 12 बलुतेदार, 18 बलुतेदार, भटके विमुक्त, त्यांच्या जागेवर तो डल्ला कसा मारायचा, तर त्यावेळेला ज्यांची जात प्रमाणपत्र निघालेत या राज्यामध्ये बोगस जात प्रमाणपत्र काढण्यात आली आणि ह्याच्यामध्ये 1,28,000 बोगस जात प्रमाणपत्र काढण्यात आली. त्याच्यामध्ये एसटी प्रवर्गाचा पण समावेश आहे, फार मोठ्या प्रमाणामध्ये त्याचे पण आहेत. आणि हे झाल्यानंतर 2017 साली माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रकरण गेलं
अनेक त्याच्यात पिटिशन पडल्या आणि 2017 साली माननीय उच्च न्यायालयानं, सर्वोच्च न्यायालयानं, सुप्रीम कोर्टानं डायरेक्शन दिलं की याच्यामध्ये जर कोणी शिक्षणासाठी, नोकरीसाठी खोटं जात प्रमाणपत्र काढून शिक्षण घेतलं असेल ती पदवी रद्द होईल. ज्याने नोकरी मिळवली असेल ती रद्द केली जाईल. अशा पद्धतीने तत्काळ रद्द केली जाईल. अशा पद्धतीचं डायरेक्शन सुप्रीम कोर्टाने नोंदवलं. तसे आदेश शासनाला दिले. यानंतरचा पुढचा भाग फार महत्वाचा आहे प्रश्नाचे आपल्यासाठी, की या राज्य शासनामध्ये या सगळ्या ओबीसी नेत्यांनी, काही एससी एसटीच्या नेत्यांनी मिळून पुन्हा तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या जवळ बसून या सगळ्या इनव्हॅलिड झालेल्या अधिकाऱ्यांना तत्काळ त्यांनी त्यात असं मांडलेलं आहे की ह्याच्यामध्ये कुणी सांगेल की माझी 10 वर्ष नोकरी झाली, मग एवढ्या वर्ष मी नोकरी केली आणि मग मला पुन्हा कायम करावं, माझं नुकसान होईल. सुप्रीम कोर्टाने सांगितलं असं काही चालणार नाही. अशा सुद्धा लोकांना कोणाचं ऐकून घ्यायचं, तत्काळ काढून टाकायचं. परंतु ज्या वेळेला अवैध जात प्रमाणपत्र, वैधता नसलेले, ज्यांनी जात प्रमाण प्रोड्यूस केलेलं नाही, ज्यांनी दिलं नाही, अशा लोकांच्याकडनं जात प्रमाणपत्र मिळालं नाही, दिलं नाही म्हणून ते साध्या कागदावर लिहून घेतलं, अर्ज लिहून घेतलेत. ज्यांचे अवैध झालेत, डुप्लिकेट सिद्ध झालेले आहेत, अशा लोकांच्यासाठी अधिसंख्य पदाचे निर्णय घेण्यात आले आणि त्याच्यात शब्द टाकलेला आहे. काय शब्द टाकलेला आहे की सहानुभूतीपूर्वक आणि माणुसकीच्या नात्याने ह्यांना नोकरी देण्यात यावी असे शब्दप्रयोग आहेत त्या GR मध्ये. म्हणजे मी चूक केलेली आहे तर मला माणुसकी दाखवलेली आहे की माझी नोकरी कायम करण्यासाठी. आणि हा एवढा मोठा स्कॅम आहे. या स्कॅन्डलचं खऱ्या अर्थानं ओबीसीच्या छगन भुजबळ आणि हे परवांचं जे काही लोकांनी आंदोलन केलं त्याच्यातून एक बोगस जात प्रमाणचा विषय समोर आणला. त्याच्यामुळे छगन भुजबळ, हाके असतील, श्रावण देवरे म्हणतात, त्या सगळ्यांचं अभिनंदन करतो मी आता. कारण तुम्ही हा मुद्दा पुढे आणलेला आहे. जर त्याच्यामध्ये बोगस डुप्लिकेट ओबीसी म्हणून पूर्वीचे दाखले कोणी खानाखोड करून काढले असतील त्याच्यावर तो गुन्हा दाखल होईल. ते समोरच आहे. आम्ही सुद्धा त्याचं समर्थन करत नाही. कोणी खोटं काढलं असेल तर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. परंतु ज्या लोकांनी जातीवादी प्रकरण जाळ पसरून, ज्यांच्या जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी असताना या शासनामध्ये खऱ्या ओबीसीना डावलून एका समाजाची आकडेवारी आपण शोधली पाहिजे. त्याची संख्या आता चर्चेत हा जो मुद्दा आपण आणलात आबासाहेब पाटील, आपण हा चर्चेमध्ये महत्वाचा मुद्दा आणलात की राज्यामध्ये लाखो प्रमाणपत्र ही बोगस आहेत. आपल्याला वेळेची मर्यादा आहे म्हणून मी मध्ये तोडतोय. मी परत येतो आपल्यापर्यंत, पण याचा खुलासा पुढच्या मला उत्तरात तुमच्याचकडून हवाय ज्याच्यावर आपल्याला पुढे जायचंय. ही जी लाखो प्रमाणपत्र तुम्ही सांगता आहात की ती बोगस आहेत, त्यात सर्वाधिक प्रमाण तुमच्या लेखी कुठल्या वर्गाचं आहे आणि कुणाची प्रमाणपत्र घेण्याच्यासाठी हा बोगसपणा जास्त झालेला आहे? याच्यामध्ये माळी समाज आहे, धनगर समाज आहे, वंजारी समाज आहे, तेली समाज आहे आणि इतर वेगवेगळे समाज आहेत. त्याचप्रमाणे एसटीचे प्रमाणपत्र काही समाजाला अजून काढलेले आहेत आणि ह्याचे संपूर्ण डाटा आता आमच्याकडे आम्ही जमा केलेला आहे आणि तो आता माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे आम्ही दाखवणार आहोत, मुख्यमंत्र्यांच्याकडे, उपमुख्यमंत्र्यांच्याकडे. आणि त्याच्यावरती जर कारवाई झाली नाही तर आम्ही कालच इशारा दिलेला आहे. या सरकारवरती, या शासनावरती मराठा समाजाच्या वतीनं मोठा मोर्चा काढण्यात येईल आणि जोपर्यंत ह्यांच्यावर कारवाई होणार नाही. आता तुम्ही जे म्हणालात त्या अनुषंगाने एकदा पटकन पुढे जाऊ आणि आपल्या सोबत असलेले हाके समर्थक दीपक बोराडे यांना बोलतं करूयात. दीपकजी, ज्या संख्येनं ही बोगस प्रमाणपत्र निघाली, थोडक्यात जात चोरण्याचा प्रकार महाराष्ट्रात घडलाय. तो जात चोरण्याचा प्रकार, जी यादी आता आबासाहेब पाटलांनी वाचून दाखवली ती बऱ्यापैकी ओबीसींचीच निघाली. हा प्रकार खरा वाटतो का, पटतो का? आबासाहेब अभ्यासू माणसं आहेत. आता मी त्यांना खरं म्हणजे मला धनगर ऑलरेडी त्यात त्याला खोटं करायची गरज नाही. माळी ऑलरेडी माळ्यात म्हणजे कोण खोटं करणार आहे? आबासाहेब मराठा कुणबी म्हणण्यासाठी खोटे प्रमाणपत्र आणले. मराठा कुणबी हे सर्टिफिकेट गुन्हे दाखल करा. धनगराला खोटं करायची काय गरज आहे? माळ्याला खोटं करायची काय गरज आहे? वंजाऱ्याला खोटं करायची काय गरज आहे? तेल्याला खोटं करायची काय गरज आहे? ते तर ऑलरेडी आहेत ना. माळी आहे, मराठा कुणबी हा वाद आहे. मला असं वाटतं जर आपल्या म्हणण्याप्रमाणे जर लाखो सर्टिफिकेट बोगस असतील तर ते 100% मराठा कुणबी हेच बोगस असतील. कुणबी दाखले बोगस असले तर त्याच्यावर गुन्हा दाखल करा. आम्ही सांगतो तुम्हाला. चांगली गोष्ट आहे ना,
पण तुम्ही जे ज्याने म्हणताय नोकऱ्या पटकवल्या, हे साफ चुकीचं अहो, आहे. ज्याने कारण नोकऱ्या माळी, पटकवल्या, धनगर, वंजारी, ज्या तेली, खऱ्या या ओबीसीच्या लोकांना वरती खोटे खरे दाखले करायची गरजच महाबलुतेदार, नाहीये. 18 हलुतेदार यांना एका खोटे तुमच्या दाखले सोबत करायची आलेले गरजच आहेत. नाहीये. त्यांना ऑलरेडी अहो, खऱ्या ज्यांच्या नोकऱ्या तुम्ही लाटल्या, ज्या लोकांच्या नोकऱ्या आपण लाटल्या, ज्यांच्या खऱ्या नोकऱ्या तुम्ही लाटून आपलं साधवून घेतलं, आज शासनात जावा ना, प्रत्येक विभागामध्ये आकडेवारी करा. सर्वे झाला कोणाचे पाहिजे, किती कोणाची बघा, किती नोकऱ्या आहेत. नुसता दूध पाणी का पाणी हो जे आम्ही करून दाखवतो ना. आता आम्ही मागं नाही हटलं, तुम्ही छेडलं, आम्ही आजपर्यंत शांततेत होतो, जाऊ दे, आम्ही सोडला होता चांगली विषय. गोष्ट आहे पण साहेब, आता चांगली माघार नाही. गोष्ट आहे. जे खोटं करणारा कोणी असो, तो आता जातीचा माघार सोडून नाही. द्या. मी या मताचा एक तो आता सत्ता भाऊ जरी असला, खोटं कागदपत्रासहित करणारा तुम्हाला असेल, तर येत्या त्याला खोटं ते शासन अधिवेशनामध्ये झालंच पाहिजे. अधिवेशनामध्ये तुम्हाला कागदपत्रासहित सगळं जाहीर दाखवतो चॅनेलवरती, जाहीर सगळं बिलकुल एका साहेब, एका शुभेच्छा समाजाच्या तुम्हाला, फार आकडेवारी चांगली दाखवा आपण. शुभेच्छा. चर्चेला शुभेच्छा. चर्चेला पुढे नेऊयात. चर्चेला पुढे नेऊयात. श्रावण ढेवरेंपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. सातत्यानं त्यांचा संपर्क बाधित होतोय म्हणून बरेचसे प्रश्न थांबतायत. पण आता या चर्चेत आबासाहेब पाटील आणि दीपक बोराडेंमध्ये जो काही शब्दबणांचा सामना झाला, त्यातला महत्त्वाचा मुद्दा काय, जो आता श्रावण ढेवरेंपर्यंत न्यायचा आहे, तो आहे सरळ सरळ रोजगारावर डल्ला टाकण्याचा. देवरे साहेब, आवाज येतोय का? आपण जरा आधी खुलासा करा, म्हणजे पटकन पुढचा प्रश्न विचारतो. हो हो, येतोय आवाज, बोला बोला. ठीक आहे, फक्त आपली फ्रेम थोडीशी ॲडजस्ट करून घ्या. आता काही हात हलवू नका, पण जे काही जिथे केलेलं आहे तसंच राहू द्या फक्त, कारण तुम्ही नीट दिसला पाहिजे, बोलताना ऐकू आला पाहिजेत लोकांना. मला आपण आता खुलासा करा. मराठा समन्वयक म्हणून आबासाहेब पाटील म्हणाले नोकऱ्या लाटण्याच्या साठी हा प्रकार केला गेलेला आहे आणि मराठा कुणबी प्रमाणपत्रच बोगस आहेत, हा त्याला प्रतिवाद दीपक बोराडेंनी केल्यानंतर हे सगळं रोजगाराच्या साठी झालंय आणि आता त्याचा लवकरात लवकर मोठा खुलासा भविष्यात येऊ घातलाय. ही सुद्धा एक सूचना, इशारे वजा सूचना आपल्या समोर आली आहे चर्चेत. देवरे साहेब, हे बघा, SC आणि ST म्हणजे दलित आणि आदिवासी यांच्यातले खोटे सर्टिफिकेट कोणाचे आहेत कोणाचे नाही आहेत हे शोधून काढणारी त्यांच्याकडे एक सक्षम अशी कमिटी आहे, कमिशन आहे की ज्याच्यावर कोणाचाही राजकीय दबाव नसतो. त्यामुळे SC ST ची चिंता आबा पाटलांनी करू नये असं मला वाटतं. फक्त चिंता कशाची करायची असते की जिथं राजकीय दबाव निर्माण केला जातो तिथं चिंता निर्माण होते. आणि ओबीसीच्या बाबतीमध्ये हे नेहमी घडत आलेलं आहे, महाराष्ट्रामध्ये किंवा राजस्थानमध्ये, गुजरातमध्ये, हे बहुतेक राज्यांमध्ये तिथले जे मला बोलू द्या, तुम्ही बोलत असताना मी बोलत नव्हतो, मला बोलू द्या. तर ज्या अनेक राज्यांमध्ये तिथल्या ज्या सत्ताधारी जाती आहेत, जाट, पटेल, मराठा वगैरे, यांनी सातत्याने ओबीसी आरक्षणाच्या संदर्भामध्ये जातीवादी भूमिका घेतलेली आहे. आणि कमिशन नेमताना सगळे कसे मराठा सदस्य राहतील, ओबीसी कमिशन म्हणजे कमिशन ओबीसीचं आणि अध्यक्ष मात्र मराठा, मॅक्झिमम सदस्य पण मराठा. त्यामुळे हे जे काही राजकीय दबाव आणून जे काही खोटं नाटक, हे बघा, तुम्ही बोलत असताना मी बोलत नव्हतो, दुसऱ्यांचं ऐकून घ्यायची सवय लावा जरा. दादागिरी बंद करा. आता तुमच्या दादागिरीचे दिवस संपलेले आहेत. दुसऱ्यांचं म्हणणं ऐकायची सवय लावा जरा. दुसऱ्याचं म्हणणं ऐकून घेण्याची सवय लावा. साधे लोकशाहीचे नियम तुम्हाला माहित नाही. लोकशाहीचे नियम तुम्हाला माहित नाही. तुमचे व्हिडिओ कुठले काय आहेत? अक्कल तुमचे आहे का फोटो तुम्हाला कुठले काही? आहेत? एक बोट दुसऱ्याकडे समोरचा करतो, बोलत चार असताना बोट ऐकून तुमच्याकडे घेतलं पाहिजे. तारक साहेब, एवढी तर साधी अक्कल पाहिजे त्यांना तुम्हाला. बोलू द्या, तुम्ही नंतर बोला. तुम्ही एवढी बी बोलताना अक्कल मदत नाही का कशाला तुम्हाला? बोलता त्यांच्या? तेवढी तरी थोडी अक्कल घ्या कोणाकडून तरी. अरे तुम्ही कशाला चुकीचं बोलता? त्यांना चुकीचं म्हणता तुम्ही. समोरचा राहिले का? बोलत असताना बोलू नका. तुम्ही बोलत असताना मी बोलत होतो का? तुम्ही बोलत असताना मी बोलत होतो का? साधा कॉमन सेन्स आहे. साधा कॉमन सेन्स आहे. साधा कॉमन सेन्स आहे का तुमच्या डोक्यामध्ये, तुमच्या मेंदूमध्ये? एक मिनिट. माझा महत्त्वाचा मुद्दा आहे. चर्चेत हस्तक्षेप, वेळ मर्यादा आहे याची आठवण देण्यासाठी आणि चर्चेचे संकेत पाळले जावेत याच्यासाठी प्रत्येकाला बोलायची संधी आहे. प्रत्येकानं दिलेल्या वेळेमध्ये बोलणं आपलं पूर्ण करायचंय. दुसऱ्याला मध्ये जर बोललात तर त्यांनी वेळ वाया जाईल चर्चेचा. तारक, मी आपल्यापर्यंत येईन. देवरेजींची भूमिका एकदा पूर्ण होऊ द्या. देवरेजी, आपल्यासाठी 30 सेकंद उरलेली आहेत, बोला. माझा मुद्दा असा होता की SC ST कमिशन जे आहे, जे सर्टिफिकेट खोटं खरं काय ते शोधून काढण्याचं काम करतं, त्यांच्यावर अजिबात राजकीय दबाव नसतो. राजकीय दबाव फक्त ओबीसीच्या संदर्भात असतो. कारण प्रत्येक राज्यामध्ये जे सत्ताधारी आहेत ते जाट असतील, पटेल असतील, मराठा असतील, ठाकूर असतील, हे राजकीय दबाव आणून ओबीसी कमिशन नेमताना मराठा अध्यक्ष नेमायचा, सदस्य मराठा नेमायचे, खोटं नाटक सर्वेक्षण करायचं
आणि खोटे सर्वेक्षण तुमचं करून सर्वेक्षण इतर झालं नाही. मागासवर्गीय आपल्या मराठा समाजाला तुमचं सर्वेक्षण झालं ठरवायचं नाही. हे जे आहे म्हणजे मराठ्याचं सर्वेक्षण तर झालं, तुमचं सर्वेक्षण झालं नाही. याच्यासाठी आधार कार्ड, याच्यासाठी प्रत्येक जात प्रमाणपत्र वैधता ठरवताना आधार कार्डचा जेवण वापर दाखवून करावा. जेवण जरूर म्हणजे खऱ्याचं खरं आणि खोट्याचं खोटं होईल. जर तुमचं सगळंच खरं असेल तर तुम्ही घाबरता कशाला आधार कार्ड जोडायला? मुख्यमंत्र्यांना आमचं आव्हान आहे की शिंदे साहेबांनी जर सगळंच काही खरं खरं केलं असेल तर शिंदे साहेबांनी घाबरू नये आधार कार्ड जोडण्यासाठी. आधार कार्ड जोडलं की दूध का दूध पाणी का पाणी होईल. म्हणजे दारासमोर 4 BMW गाड्या आहेत, दारासमोर 4 BMW गाड्या आहेत आणि तो सांगतो घरमालक की आमच्याकडे सायकल सुद्धा नाही. तर त्या सरकारी कर्मचाऱ्याला दबावापाठी ते लिहून द्यावं लागतं. जर तिथं आधार कार्ड जोडलं गेलं, आधार कार्ड जोडलं गेलं तर त्या 4 BMWच्या गाड्या तुम्हाला तिथे सर्वेक्षण मध्ये सापडतील. आणि खोटं जात प्रमाणपत्र लोकांनी काय तुमच्याजवळ एवढाही कॉमन हा सेन्स जो नाही. चार BMWचा मुद्दा आलेला आहे, थोडक्यात काय तर आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेला माणूस खोटी माहिती देऊन जात चोरायचा प्रयत्न करतो. आबा पाटलांना यावर बोलायचं आहे. आबासाहेब पटकन आपलं मिनिटभरामध्ये वाक्य पूर्ण करा, म्हणणं मांडा. आपल्यासोबत असलेले बाकीचे 2 जणही यावर बोलायला उत्सुक आहेत. हे 4 BMWचं प्रकरण काय असतं? या सगळ्या गोष्टी ते बाहेर काढतायत. त्यांच्या पोटातलं बाहेर येते, पोटातलं बाहेर येते. आज 4 BMW आहेत, उद्योजक आहेत, जे तुमच्या अन्नात आहे तेच दिसतंय. अशा लोकांच्या तुमच्या अन्नात जे दिसतंय तेच बोलतोय आम्ही. आणि लोकांच्या तुमच्या अन्नामध्ये जे दिसतंय तेच बोलतोय आम्ही. तुम्हाला घेता येतं का आरक्षण? तुमच्या घरामध्ये फ्रीज आहे, त्याच्या TV मुलाला घेता येतं आहे, का? सर्व काही आहे. हा, आणि घेता एकदम येतं आम्ही का? गरीब हा आहोत विषय आणि आहे. भिकेला लागलेलो आहोत. त्यामध्ये असं सर्वेक्षण असतं का? UW चे दाखले अरे निघाले. आधार कार्ड जोडा ना मग. UW चे खोटे आधार दाखले कार्ड काढले जोडा की घाबरता कितीतरी कशाला? UW चे जर दाखले खरं आहे काढले, तर खरं होऊ कितीतरी द्या. नोकऱ्या तिथं. मग एक सगळं खऱ्या काही OBC खोटं नाटं आहे म्हणून दल्ला आधार मारला. कार्ड नाही म्हणताय. त्यांच्या दारात 4 सर्व काही BMW खोटं आहेत. नाटं आहे मोठ्या म्हणून तुम्ही आधार प्रमाणामध्ये कार्ड जोडायला संपत्ती आहे. सांगतात. त्याने जोडायला गरीब सांगतो आम्ही. OBC गरीब आधार कार्ड जोडा, दूध का दूध पाणी का पाणी होईल. आणि तुमची ठीक आहे. दादागिरी आबासाहेब आणि ठराविक श्रावणजी, ठराविक आबासाहेब आणि देवरे साहेब दोघंही थांबा. तुमच्या दोघांच्या परस्पर विरोधी जरी मतं असली तरी पण त्यातला एक समान धागा काय निघतो तर आर्थिक संपन्न असलेली माणसं जात चोरायचा प्रयत्न हर प्रकारे करताना दिसत आहेत. मग एक जण दुसऱ्यावर आरोप ओबीसी जात चोरतात म्हणून लावतो, दुसरा अजून एकावर आरोप मराठी जात चोरतात म्हणून लावतो. पटकन आता आपल्यासोबत सुदर्शन तारक आहेत. सुदर्शन तारक, ही मागणी जात चोरण्याची ही कुठून जन्माला आली? तर जेव्हा तुमच्या नेत्यानं मराठ्यांना कुणबी आरक्षण देण्याची मागणी केली. मुळात मराठ्यांना कुणबी आरक्षण ही मागणीच चुकीची आहे, यावरचं मंथन अद्याप महाराष्ट्रात का थांबू शकलेलं नाही? मी पहिल्यांदा प्रसादजी देवरे सरांचे जे आक्षेप आहे, मुळात सर्वेक्षण कसं करायचं, काय करायचं, शासनाची जबाबदारी आहे. शासनाने आयोग निर्माण केलेला आहे. आयोगाचे सदस्य कोण असावे, काय असावे, हे सगळं देवरे सरांना माहिती. याआधी कोणत्या जातीचे होते, धर्माचे होते, कधीही मराठीने आक्षेप घेतलेला नाही. आणि एखादा जर सदस्य जर एखादा मराठा समाजाचा असेल तर त्याच्यावर लागलीच आक्षेप घेतला जातो. मुळात आधारला लिंक करा याचं समर्थन देवरे सर एक मिनिट देवरे सर, आधारला लिंक करा याचं मी समर्थन करतो, आम्ही सगळे समर्थन करू. मुळात हा मुद्दा नाहीये. मुळात हा मुद्दा आहे की तुम्ही म्हणले कुणबीचं कु लिहिलं म्हणजे लगे खाडा तोडवते. अहो, मोडी लिपीत कुणबीचं कु कसं लिहितात? आता मी मोडी तज्ञ, मला माहिती आहे. इतकं सोपं आहे का? एखादा अधिकाऱ्याला ते माहिती नाही म्हणून कुणबीचे जे काही अभ्यासू लोक आहेत, ज्याला आपण मोडिलिटी म्हणतो, सापडत नव्हते महाराष्ट्रात. आणि अधिकारी कसं मोडिलिटी कागदपत्र सगळे सापडलेले. मुळात कागदपत्र सगळे सापडलेले आहेत. ऐका देवरे सर एक मिनिट. जर कागदपत्र सापडले खोटे जर असतील तर 100% संविधानाच्या कक्षेत बसणारे जेवढे काही त्याच्यावर कलम लावायचे तेवढे लावा, त्याच्यावर काठोर कारवाई करा. या आमचं स्वतःचं सुद्धा म्हणणं आहे. पण उगाच याचा वाहपाव करून महाराष्ट्राची दिशाभूल करू नका. आणि 2 समाजात अजिबात आपला आवाज बोलता बोलता थांबलाय. आपला आवाज बोलता बोलता थांबलाय. डॉक्टर तारक, मला पटकन आता दीपक बोराडेंपर्यंत पोहोचायचे. दीपकजी, चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात आपण आहोत. अशा सगळ्या मुद्द्यांच्यामुळे महाराष्ट्रामध्ये वातावरण कलुषित करायचा प्रयत्न करू नये, हा डॉक्टर तारक यांचा दावा आहे. मुळात महाराष्ट्रातलं वातावरण कलुषित कोणी केलं या मुद्द्याचं उत्तर आहे तुमच्याकडे? बिलकुल सर, आता इथंच उत्तर आहे ना.
चर्चा काय चालू होती? मुळात एक व्यक्ती बोलत असताना प्रत्येकाला आपण वेळ दिलेला, दुसऱ्यानं बोललं नाही पाहिजे. डॉक्टर साहेब मध्येच बोलले, श्रावण देवरे सरांचा मुद्दा वेगळा चालू होता आणि हे बोलले की हाके सर हे तुमचे व्हिडिओ बाहेर आले, फोटो बाहेर आले. साहेब तुमचे, मी हाके सर उपोषणाला बसले ती जागा झाडण्यापासून तर आतापर्यंत त्यांच्या सोबत आहे. म्हणजे मी फार खरा बोलतो असं मला म्हणायचं नाही, पण मी जबाबदारीने बोलतो की मी साक्षीदार त्या घटनेचा. वडापावचा फोटो पूर्ण महाराष्ट्रामध्ये व्हायरल करून तुम्ही बदनाम केलं चांगल्या माणसाला. तुमचे चिकन बिर्याणीचे आणि त्या काजू बदामचे काय काय फोटो आले आम्ही कधी व्हायरल केले का? आम्ही कधी अहो, ते ऑब्जेक्शन घेतलं का? माळकरी माणूस आहे तो. मग एक माळकरी बोट माणूस तुमच्याकडे आहे. आलं तर चार बोट तुमच्याकडे काही असतात ना आरोप डॉक्टर साहेब? करता का? गळ्यात माळ आहे त्याच्या गळ्यात. जरांगे पाटलाच्या गळ्यात माळ आहे. खोटं अरे काय मग मी सांगता तेच तुम्ही? सांगतोय डॉक्टर साहेब, मी तेच सांगतोय, माणसानं जबाबदारीनं बोललं पाहिजे. आग कुठं लावायची, कशी लावायची, आम्ही कधी आरोप केला नाही. मी तुम्हाला हे सांगतोय, आम्ही समर्थनही करत नाही. हे आम्ही- NI नावाच्या चॅनलने प्रदर्शित ऐका केलेला व्हिडिओ आहे. ऐका तो तारक साहेब, मी सगळीकडे तेच आम्हाला पाहायला सांगितलं. मिळतोय. बोलताना एक हा. व्यक्ती बोलताना त्याला कंप्लीट करू दिलं पाहिजे. मी तेच जबाबदारीनं बोलतो. आम्ही कधीही म्हणलं नाही की जरांगे पाटलांनी उपोषण काही खाऊन केलं का काही पिऊन केलं. आम्ही म्हणतो की जरांगे पाटलांनी आंदोलन कसं करावं, समाज एकत्र कसा करावा. ऐकून घ्या तारक साहेब पहिले, मग तुम्ही बोला. माझं बोलल्यावर बोला. आम्ही जबाबदारीनं बोलतो. माझं कधी स्टेटमेंट जर तुम्ही पाहिलं, जनतेत असेल कुठं असेल, बोलताना मी म्हणतो की जरांगे पाटलांनी एक चांगलं आंदोलन उभं केलं, समाज एक केला. आम्ही नाव नाही ठेवलं त्यांना. हा, त्यांची मागणी आहे, त्या मागणीला तुम्ही, तुमचा अधिकार आहे. जरांगे पाटलांनी त्यांच्या समाजासाठी बांधावं, अभिनंदन आहे त्यांचं. मग हाके सर सुद्धा त्यांच्या समाजासाठी भांडत असेल, त्यांना नावं का ठेवायचे? 100% आमच्या हक्क अधिकारावर गदा येत आहे, आमचं नुकसान होत आहे, म्हणून जर आम्ही बोलत असेल आणि आम्हाला जर तुम्ही चूक म्हणत असाल तर चुकीचं आहे साहेब. एकच मिनिट. तुम्हाला धनगर समाजाला एसटी मध्ये आरक्षण मिळावं यासाठी पहिलं निवेदन देऊन पाठिंबा देणारे जरांगे पाटील आहे आणि चौंडीला जाऊन दिलेलं आहे. त्यामुळे साहेब, आमचा धनगर नाही, समाजाला नाही. एसटीत जाण्यासाठी मी सपोर्ट खोटं- आहे, पाठिंबा एक आहे. मिनिट. आता मराठा माझं- समाज पूर्ण माझ्या वेळात ताकदीनं तुम्ही मराठा बोलताय. समाज हा धनगर समाजाचा डॉक्टर साहेब, तुम्ही माझ्या वेळात बोलताय, माझं उत्तर ऐका आता. नाही नाही, एक मी मिनिट. पण अभिनंदन- पण मी पण- पण आभार या व्यक्त चर्चेला या चर्चेत एका गोष्टीची आठवण प्रत्येकालाच करून द्यायची आहे की कृपया दुसऱ्यालाही बोलू द्यावं. डॉक्टर तारेक, आपला संपर्क सातत्यानं बाधित होतोय. कृपया लोक तुम्हाला खूप फोन करत असतील, त्यांना आपल्याला आत्ता DND मोडवर थांबवायला हवं. मला या चर्चेतला एक मुद्दा घेऊन आता पुढे जाणं गरजेचं आहे. आबासाहेब पाटील आणि श्रावण डेवरे या दोघांच्याकडे तो मुद्दा मी घेऊन जाणार आहे. पहिल्यांदा देवरे साहेब आपल्यापर्यंत येतो. हा जो सगळा विषय आधारच्या आसपास येऊन थांबतो. तुम्ही पहिल्यांदा तर असं म्हणालात आर्थिक सुबत्ता आहे आणि तरीही आपण आर्थिक सामाजिक मागास आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना रोखायचं असेल तर आधार उपयोगी पडेल. हा दुधारी तलवारीचा प्रकार आहे हे आबासाहेब पाटील म्हणाले, कारण त्यांनी जे काही जो काही आणि जिथे कुठे खोटं वागत असेल ते समोर येईल. मग आता मला देवरे साहेब एका गोष्टीचा खुलासा आपण करा. आपण आपल्या चर्चेचं मध्यांतर आटोपून पुढं सरकलेलो आहोत. आधारला खऱ्या अर्थानं जोडणी जात प्रमाणपत्राशी करायला कोणाचा विरोध असू शकतो? ज्यांचं सगळ्यात जास्त खोटं आहे ते विरोध करतात. हे बघा, तुम्ही कुठल्याही मराठा कार्यकर्त्याला विचारा आधार कार्ड जोडलं पाहिजे का, अगदी खुद्द जरांगेला विचारा आधार कार्ड जोडलं पाहिजे का, जरांगे होच म्हणणार. परंतु तुम्ही कुणबी सर्टिफिकेट, खोटी नाटी कुणबी सर्टिफिकेट मिळवण्यासाठी शिंदे सरकारवर ज्या पद्धतीने दबाव आणला, मोर्चे काही काढले, सांगू नका. उपोषण केले, असं तसं चालतं का आधार शास्त्रामध्ये? कार्डसाठी तुम्ही खोटी करता तसं का आधार आतापर्यंत? कार्डसाठी काही दबाव आणणार सांगायचं का शिंदेवर आपल्याला तुम्ही? तिथं. शिंदे मुख्यमंत्र्यांवर अहो, दबाव सर्व आणण्यासाठी नीट बोलायचं. शिंदे उपोषणला मुख्यमंत्र्यांवर बसणार आहे म्हणजे- की जरांगे? शिंदे आधार कार्ड मुख्यमंत्र्यांवर म्हणजे- जोडण्यासाठी उपोषणला, आधार हो. कार्ड जोडण्यासाठी मी उपोषणला प्रसादजी, बसतो आहे. मुख्यमंत्र्यांच्या असं बद्दल जरांगे यांना नीट करू बोलायला शकतो सांगा. का? प्रसादजी, नाही करू शकत. प्रसादजी जरांगे करू मुख्यमंत्र्यांच्या शकत नाही संदर्भात असं. यांना नीट बोलायला आलं सांगा. लक्षात? फक्त त्यांच्या तोंडी मनात जर बोलायचं. डोक्यात एवढं जातीवाद फक्त असेल तोंडी बोलायचं. तर मी या की लाईव्ह आधार चॅनेलच्या कार्ड जोडलं माध्यमातून पाहिजे. सांगतो, अरे पण चुकीची ज्या भाषा पद्धतीने वापरली तर तुम्ही चांगली भाषा खोटी वापरता येते आम्हाला. प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ज्याप्रमाणे तुम्ही चांगली भाषा उपोषणाचं वापरता आंदोलन येते. केलं, तसं आधार कार्ड एक जोडण्यासाठी मुद्दा एखादं उपोषण देवरे साहेब, करा. देवरे साहेब एकच मिनिट. देवरे साहेब एक गोष्ट लक्षात घ्या कृपया. आपल्याला व्यक्त होत असताना शब्दांची मर्यादा पाळायला हवी आणि घटनात्मक शब्दांचाच वापर करायला हवा. कुणाचाही उपमर्द होता कामा नये. प्रशासकीय पदांवर बसलेल्या व्यक्तींचा अजिबात उपमर्द होता कामा नये. ही भावना इथं व्यक्त झाली आहे. आपल्याला ती निदर्शनास आणून लक्षात घेऊन पुढची भूमिका मांडायची आहे. देवरे साहेब बोला, 1 मिनिटाचा वेळ आहे आपल्यासाठी. नाहीये. जरांगे काही संविधान पदावर नाही आहे, त्यामुळे त्याला काय, आणि तो स्वतः भाषा वापरतो. संविधान पदावर असलेल्या भुजबळ साहेबांना काय काय वाईट वाईट शिव्या देतो. तर त्या जरांगेला पहिल्यांदा अक्कल शिकवली पाहिजे.
त्या जरांगेवर जरा संस्कार करा तुम्ही जरा त्या live debate वर जरांगेवर. प्रसादजी, हे काय बरोबर नाही प्रसादजी. हे इथं संस्कार करा चॅनलवरती त्यांच्यावर. बोलत असताना नीट जरांगेवर. बोलायला सांगा देवरेला. त्याला नीट भुजबळ बोलायला साहेबांबद्दल सांगा. अपशब्द त्याला वापरतो. नीट बोलायला सांगा भुजबळ देवरे. साहेबांबद्दल देवरे, अपशब्द तुला सांगतो वापरतो. मी आता नीट बोल. संविधान नीट बोलतो पदावर तू. बसलेले एकेकाला ना तुला संविधान दाखवलं पदावर माझा विषय बसलेले तो. भुजबळ साहेब त्यांच्याबद्दल अपशब्द वापरतो. पण भुजबळ दाखव, तुझ्या भुजबळाला साहेबांबद्दल पण दाखवलं तो मला. संस्कारहीन माणूस आहे. हा, त्याला संस्कार संस्कारहीन शिकवा आम्ही पण आधी संस्कार आणि शिकवतो. तुला कशा येते मग? नंतर मला बोलताना शांतपण नीट शिकवा. बोलायचं. लक्षात घ्या. तर तो जरांगे जो आहे त्याने एखादं उपोषण आधार कार्ड जोडण्यासाठी करावं असं आपलं सगळ्यांचं म्हणणं आहे. जो दबाव आणून त्यांनी खोटी कुणबी प्रमाणपत्र मिळवली तसा दबाव जरांगेने शिंदे साहेबांवर टाकला पाहिजे की आधार कार्ड जोडा. जे खोटं असेल याच्यासाठी त्याच्या कमीत गुन्हे दाखल कमी होतील ना. एक तरी तुम्ही उपोषण कशाला काळजी करता करा. आम्ही त्याची? पाठिंबा द्यायला तयार आहोत ठीक जरांगेला. आहे. आम्ही इथे पाठिंबा किमान द्यायला इथे किमान जी 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 देवरे साहेब इथे एका गोष्टीच्या बाबतीत तरी एकमत आहे की होय, जात प्रमाणपत्र आधारला जोडली गेली पाहिजेत. ती जोडली गेल्यानं एकदा दूध का दूध पाणी का पाणी, अर्थात जे काही खरं आहे ते समोर आणायला प्रयत्न होईल. आता मला मुद्दा उपस्थित करायचा आहे तो आबासाहेब पाटील आपल्याला. आबासाहेब, थोडासा राग नियंत्रित ठेवा, आपली भावना व्यक्त झालेली आहे. हा जो आधारचा विषय आहे हा इतके दिवस का सुचला नाही आणि कोणत्या काळापासून खोटी प्रमाणपत्र घेत रोजगार लाटण्याचे प्रकार सुरू झाले? प्रसादजी, गेल्या 15 वर्षापासून ज्या वेळेला 1994 साली हे GR निघाले, इतर जातींना समावेश केल्यानंतर अवघ्या 94 नंतर 2000 सालापासून पुढे हा सगळा प्रकार चालू झाला आणि ह्याचं पुन्हा जातीवादी अधिकाऱ्यांचं जाळं तयार झालं. आजच्या चर्चेत सगळ्यात महत्वाचा विषय सांगतो की राज्यातले हे ओबीसी म्हणणारे कोण ठराविक 3-4 जाती आहेत, त्यांचे नेते आहेत. ओबीसी प्रवर्गातील काही जाती हा विषय तिथं घेतला पाहिजे. सगळ्या ओबीसीचा नाहीये. इथं यांच्या आंदोलनामध्ये सगळे ओबीसी नाही आले. ना बाराबलुतार आले, ना भटके विमुक्त आले, ना हरिभाऊ राठोडचा त्यांच्या संबंधित कोण नेते आले, ना बाराबलुतारचे कोण. सगळ्या लोकांना मी ओळखतो. हे जे ठराविक लोक आहेत त्यांना फक्त जाती द्वेष करायचा. आणि हे कशासाठी महाराष्ट्रातली तुम्ही काय विस्कटताय? अरे तुम्हाला वाटतं ना मराठा समाजाचं कोण खोटं पूर्वी जात प्रमाण करतोय त्याच्यावर गुन्हा दाखल करा. आम्ही येतो समोर गुन्हा दाखल करायला. पण तुमच्यात हिंमत आहे का? तुम्ही 1,28,000 लोकांचा रोजगार चोरलेला आहे. त्यांचे हक्काची भाकरी चोरलेली आहे. हक्काच्या नोकऱ्या तुम्ही घेतलेल्या आहेत. ह्याच्यावरती तुमचं उत्तर सांगा. तुमची हिंमत आहे का? तुमचे छगन भुजबळ किंवा तुम्ही किंवा तुमचे ओबीसी नेते ठीक आहे आबा पाटील, याचं उत्तर मगाच्या टप्प्यातही देवरे साहेबांकडून घ्यायचं राहिलं होतं. आता आपण चर्चेत तो पुन्हा एकदा तो मुद्दा मांडता आहात, पुनरावृत्ती करत आहात त्या भूमिकेची, तेव्हा त्याचं एकदा उत्तर घेऊ पटकन. देवरे साहेब, हा जो ओबीसींवर 1,28,000 नोकऱ्या चोरण्याचा आरोप लागतोय त्यावरचं उत्तर द्याच. आणि अशा प्रकारे या ओबीसींनी जर नोकऱ्या चोरल्यात, कुणाच्या चोरल्यात? ओबीसी नाही, ओबीसी तर काही बघा, वर्गांनी. आता मला बोलू द्या की आबा मला बोलू द्या. आबा मला बोलू द्या. आता मला टाइम दिलेला आहे. मला बोलू द्या ओबीसी आबा. प्रवर्गातल्या काही जातीने आबा, मला चोरलेले बोलू द्या. बर, म्हणजे आबासाहेब तुमचं पाटलांचं झालं ना? म्हणणं असं आहे की आपण ओबीसी असल्याचं दाखवून काहींनी नोकऱ्या चोरलेल्या आहेत. एकदा पटकन देवरेजींकडे उत्तरासाठी जाऊयात. मला उत्तर देऊ द्या. प्रश्न असा आहे की ओबीसी यादीमध्ये ज्या जाती आहेत त्या जाती केंद्र सरकारच्या आयोगाने टाकलेल्या आहेत. कालेलकर आयोग, त्यानंतर मंडल आयोग. आणि 1994 नंतर ज्या जाती आल्यात असं जे आबा सांगतायत, मी त्यांना सांगू इच्छितो की सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने प्रत्येक राज्यामध्ये राज्य मागासवर्गीय आयोग नेमले गेलेत. आणि या राज्य मागासवर्गीय आयोगाचं एकच काम होतं की तज्ञ लोकांनी वेगवेगळ्या जातींचं सर्वेक्षण करावं. ज्या जातीने अर्ज केला, हे बघा काय थोडं संयम ठेवा आबासाहेब, थोडं कंट्रोल करा. आबासाहेब, थोडं कंट्रोल करा. एकदा देवरेजींचं म्हणणं तर पूर्ण होऊ द्यात. बाकी 2 माणसं आहेत आपल्यासोबत, त्यांनाही बोलायचं आहे. देवरेजी बोला. ज्या जाती आजच्या घडीला ओबीसी यादीमध्ये आहेत त्या सर्व जातींचं राज्य मागासवर्गीय आयोग आणि 2 केंद्रीय आयोग, कालेलकर आयोग, मंडल आयोग आणि 8 राज्य मागासवर्गीय आयोग, एवढ्या सगळ्या तज्ञ लोकांनी 8 आयोग, 2 आयोग, या सगळ्या तज्ञ लोकांनी या ओबीसी जातींचं सर्वेक्षण करून जेव्हा त्यांना समजलं की कागदावर आकडेवारीवर हे सगळे इतर मागासवर्गीय आहेत
प्रत्यक्ष गावागावात गेलेत, खेड्यापाड्यात गेलेत, सगळी आकडेवारी गोळा केली आणि नंतर मग ते इतर मागासवर्गीय ठरलेत, SC-BC ठरलेत, म्हणून ते ओबीसीच्या यादीमध्ये आलेले आहेत. त्या काळामध्ये कुठल्याही राज्य मागासवर्गीय आयोगावर किंवा कुठल्याही केंद्रीय आयोगावर कुठलाही राजकीय दबाव नव्हता. हे महत्वाचं लक्षात घ्या. ठीक कारण आहे, महाराष्ट्रात चर्चेला सत्ता पुढे मराठ्यांचीच नेणं आहे. गरजेचं आहे. आता आपल्याला देवरेजी चर्चेला पुढे नेत असताना आपल्यासोबत डॉक्टर तारक आहेत, त्यांच्यापर्यंत पोहोचूया. दीपक बोराडे यांनाही बोलण्याची त्यानिमित्तानं संधी मिळेलच. मला पटकन डॉक्टर तारक आपल्याला विचारायचं आहे, तुम्हाला जर समजा कुणबी प्रमाणपत्र हवी होती तर त्याच्याच बरोबर बोगस प्रमाणपत्र मिळवण्याचा आरोप न लागेल यासाठी कधी भूमिका याआधी का घेतली नाही? प्रसादजी, एक लक्षात घ्या, शासनाची यंत्रणा आहे कलेक्टर पासून ते समाज कल्याण विभागापर्यंत, आयोगापर्यंत. देवरे सरांनी आता स्पष्ट केलंय की हे सगळं करायला एवढे आयोग लागतात, एवढ्या समित्या लागतात. म्हणजे त्याच्यावर बोलताना त्यांच्या बाजूने ते सेफ बोलतात आणि मराठ्यांची वेळ आली की लगेच मराठ्यांच्या आयोगावर लगेच काय करायचं, मागासवर्गीय आयोगावर आरोप करायचा. हे कोणताही अधिकारी कोणत्या जातीचा, समाजाचा, धर्माचा असला तर ज्यावेळेस तो संविधानाच्या पदावर बसलेला असतो, प्रशासनामध्ये बसलेला असतो, त्याला कोणताही धर्म आणि जात नसते. त्याच्यानुसार तो फक्त प्रशासनाचा भाग असतो, प्रशासनाचा कर्तव्यदक्ष अधिकारी असतो, जो कागदपत्र पुरावे पाहूनच त्याचे विश्लेषण करूनच त्याला खरं आणि खोटं ठरवत असतो. मुळात मुद्दा हा आहे. पण देवरे सर काय करतायत, मुद्दा म्हणून फक्त मराठा टार्गेट करायचा, मराठा टार्गेट करायचा. अरे तुम्ही मराठा का टार्गेट करताय? मुळात आता तुम्ही तुमच्याच प्रश्नाने, तुमच्याच उत्तराने तुम्ही उत्तर दिलं प्रश्नाचं तुमच्याच. त्याच्यामुळं माझा हा एक महत्वाचा मुद्दा आहे प्रसादजी, की आता आपण विचारलं किंवा हे जे काही कुणबी सर्टिफिकेट आहे, हे बघा, ज्यावेळेस सर्टिफिकेट काढल्या जातात त्यावेळेस पुरावे लागतात. तुम्हाला माहितीये जवळपास 16 कागदपत्र लागतात, त्यावेळेस व्हॅलिडिटी होते. आणि ज्यावेळेस कुणबी सर्टिफिकेट असतं याचा अर्थ लक्षात घ्या, त्याच्याकडे मोडी लिपीमधील असणारा 68च्या आधीचा पुरावा असतो. मग हे पुरावा असल्याशिवाय तिथला जो प्रशासनातला अधिकारी आहे तो अधिकारी किंवा SDO किंवा SDA हा कोणताही पुरावा पाहिल्याशिवाय तिथे व्हॅलिड करत नाही. आणि हे जर असेल तर शासनाच्या यंत्रणेवर यांचा आक्षेप आहे. हे शासनाला खोटं ठरवतायत. माननीय मुख्यमंत्री महोदय किंवा माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या यंत्रणेवर तुम्ही आक्षेप घेताय, यांच्या यंत्रणेवर तुम्ही आरोप लावताय. याचा अर्थ असा आहे. एक मिनिट थांबा जरा. देवरे साहेबांनी जो मुद्दा मांडला डॉक्टर तारक, तो केवळ आणि केवळ काही शिंदे फडणवीसांच्या सरकारपुरता मर्यादित नाहीये ना. जी काही चोरी सुरू आहे ती अनेक वर्षांपासून सुरू आहे असं आबासाहेब सांगतायत. मग मुद्दा केवळ आणि केवळ शिंदे फडणवीसांपुरता राहत नाही. मला पटकन आता इथे असलेल्या दीपक बोराडेंना विचारायचं आहे, व्यवस्थेतली चोरी इतक्या वर्षांपासून चालू आहे, हे ओबीसी समाजाला कधी लक्षात आलं? साहेब, मी एक थोडासा वेळ घेतो. अगोदर पहिले डॉक्टर तारक साहेबांचा मुद्दा एक मागच्या याच्यातला क्लिअर करतो. त्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या तमाम समाज बांधवांपर्यंत आणि सगळ्यांपर्यंत हा मुद्दा जाईल की त्यांनी सांगितलं की धनगर एसटी जी मागणी होती त्याला जरांगे पाटलांनी समर्थन केलं. मी तुमचं आणि जरांगे पाटलांचं या ठिकाणी आभार मानतो. परंतु आता इथं दूध खोळं कोणी राहिलं नाही, वेडं कोणी राहिलं नाही आणि सहज फसवता येईल इतका अडाणं कोणी राहिलं नाही. तुम्ही जालना जिल्ह्यातले, तुम्ही तिथलेच आहे, मी तिथलाच आहे. ज्या वेळेस आंबडचा मोर्चा निघाला ओबीसींचा, त्याच्यानंतर जरांगे पाटलांचे शब्द आहे, जबाबदारीनं बोलतो मी पहिला. त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं, ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली, मंत्र्यांसोबत चर्चा झाली, 14 तारखेला आपली अतिभव्य विराट सभा झाली, त्या सभेत कुठेही तुम्ही धनगर शब्द वापरलेला नाही. ठीक आहे, मुद्द्याला या. ऐकून एक मिनिट सर. धनगरांना भुलवून या ओबीसी मधून बाहेर काढण्याचा एक प्रयत्न होता, जसा आता एक प्रयत्न केला. आता म्हणतात मुस्लिम समाजाला आरक्षण द्या. थांबा दीपक बोराडे, विषय फारच भरकटत जाईल. विषय भरकटत जाईल. दीपक बोराडे, मुद्दा भरकटू देऊ नका. मी आपल्याला असं विचारलं की जात चोरली जातीये हे ओबीसींना कधी लक्षात आलं आणि त्याच्यानंतर त्यांच्याकडून त्या संदर्भातली आंदोलनं केली गेली का, आणि किंबहुना ओबीसींकडून पण इतर कोणाच्या जाती चोरल्या गेल्या आहेत का? नाही साहेब, आपला मुद्दा बरोबर आहे, पण ते पहिले मला बोलायला वेळ दिला नाही म्हणून मी बोललो. ओबीसीची जात चोरल्याचं आता काय, मी जे म्हटलं की जात जर चोरायचा असेल, खोट्या सर्टिफिकेटचा विषय असेल, धनगर, माळी, वंजारी, बंजारा, तेली, तांबोळी, सुतार, लोहार या लोकांना खोटं सर्टिफिकेट काढायची गरज नाही. त्याच्या याच्यावर जात ऑलरेडी ती आहे. खोटं सर्टिफिकेट जर निघत असेल तर मराठा कुणबी याच्यातच निघू शकतं. पण आतापर्यंत तुम्ही खोटं बोलू नका. धनगर माळीमध्ये कसं खोटं होणार आहे साहेब? आक्षेप घेतला नाही आम्ही. काय आबासाहेब म्हणले ते खरंय की लाखो सर्टिफिकेट खोटे आणि केसेस कोर्टामध्ये चालू आहे.
या कोर्टात निकाल लागत नाही. एखादा माणूस सरपंच म्हणून निवडून येतो, आमदार खासदार आपण यांचे प्रकरण पाहिले की ते 5 वर्ष तसं काही पद प्रकरण भोगून नाही. जातात, पण त्या कोर्टात त्याचा निकाल लागत नाही. असे लाखो 1,28,000 लोक पद भोगतायत. 1,28,000 पद भोगतायत. बिलकुल ना साहेब. एक आपण मिनिट, कारण आपण त्यांना जो घरी आबासाहेब, पाठवा, आपण त्यांना हा जो त्यांना वारंवार मुद्दा बोलली. 1,28,000चा बरं, मांडता आहात, दीपकजी थोडं थांबा. आबासाहेब, याचा खुलासा मला आपल्याकडून लागेल. दीपक बोराडेंनी वारंवार एका गोष्टीला अधोरेखित करायचा प्रयत्न केला. ज्या जातींच्या नोंदी ओबीसी म्हणून आहेत त्यांना स्वाभाविकरित्या आरक्षण आहे, ते मग कोणाच्या जाती चोरायला जातील? जे आरक्षणात आहेत ते आणखी घट्ट, आणखी मोठं आरक्षण ज्यांचं आहे त्यांच्या जाती चोरायला गेले का? हा मुद्दा तुमच्याकडून क्लिअर व्हायला पाहिजे. तुम्ही ज्या वेळेला ओबीसी बनावट ओबीसींचं आरक्षण चोरत असतानाचा आरोप करता, त्यावेळेला दीपक बोराडे म्हणतात मराठे कुणबी होऊच शकत नाहीत. मग मराठ्यांचं कुणबी प्रमाणपत्र हीच सगळ्यात मोठी राज्यातली जात प्रमाणपत्राची चोरी आहे. याचा खुलासा आपल्याकडून आहे आबासाहेब? आहे ना. बोला. प्रशाची 1967 पूर्वी 1819च्या आसपासचे ज्यांचे मोडी लिपीतले कुणबीच्या नोंदी आहेत आणि कुणबी जात ही ओबीसी मध्ये आहे, मराठा कुणबी असेल, कुणबी असेल किंवा कु असेल, याच्यामध्ये अनेक मागच्या वेळेला पण आपल्या डिबेटमध्ये चर्चा झालेली आहे. त्याच्यामध्ये मारवाडी कुणबी आले, ब्राह्मण कुणबी आले, मराठा कुणबी आले, अशा अनेक नोंदी आहेत. मुस्लिम कुणबी सुद्धा त्याच्यामध्ये आले होते. आणि ज्यांच्या नोंदी आहेत त्याला कुणीही अडवू शकत नाही. त्याचा महसुली पुरावा, त्याचा तुमचा वंशावळ, या सगळ्या आल्यानंतर त्याला कुणबी सर्टिफिकेट मिळतं. आता यांचा आक्षेप काय तुम्हाला सांगतो. यांचं म्हणणं आहे, एखादा मी माझं नाव मराठा आहे तर नोंद मराठा असेल, ते खाणाखोड करून मी कुणबी दिले असं त्या सरकारी डॉक्युमेंट केलं जाईल? होऊ शकतं? कोण खोडू शकतं? एक मिनिट आहे का, पुरावे आहेत ना. पुरावे तुम्ही कुणाचे आणू शकता? तुमचा तहसीलदार ठरला, भुजबळांच्या शब्दाचे मॅनेजर का पालकमंत्री आहेत, त्याला सांगितलं आपल्या जातीचा एखादा बसला ले म्हणला खाडाखोड करून आण, मग ते त्यानं करून आणलं. हे बघा हे केलंय म्हणून होणार नाही असं? एकच मिनिट पण आबासाहेब, जो आक्षेप तुम्ही मांडता आहात ना, तोच तसाच आक्षेप ओबीसी पण मांडू शकतात. जिथे जिथे ओबीसी अधिकारी आहेत ते ओबीसींना हव्या त्या पद्धतीनं जात प्रमाणपत्र मिळवून देतात असं जर आबासाहेब म्हणत असतील, तर देवरे थोड्या वेळापूर्वी काय सांगत होते की जिथे जिथे मराठा अधिकारी आहेत ते मराठ्यांना हवी ती प्रमाणपत्र बनवून देत आहेत. हा आक्षेप थोड्या वेळापूर्वी देवरेजींकडून आला होता. मला त्याच्या पुढे जायचंय. आता वेळ मर्यादेमध्ये त्याच गोष्टी परत येता कामा नयेत, म्हणून देवरेजी आपल्यापर्यंत पुढचा नवा मुद्दा घेऊन येतो. हे सगळं जे जात प्रमाणपत्रांचं, आरक्षणाचं आणि आधार जोडणीचं प्रकरण आहे, याच्यातला एक वाढीव मुद्दा आता समोर ठेवतो. मुळात किती पिढ्यानपिढ्या हे लाभ मिळत राहिले पाहिजेत, यावर कधी भारतात, महाराष्ट्रात मंथन व्हायचं की नाही व्हायचंय? कोणाला प्रश्न विचारलाय सर? आपल्यालाच देवरेजी, आपल्याला विचारला. हा म्हणजे फार महत्वाचा मुद्दा विचारला. हे बघा, असे प्रश्न छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या काळापासून सुरू झालेले आहेत की हे आरक्षण किती वर्षासाठी. बाबासाहेब आंबेडकरांना पण हे प्रश्न अनेक वेळा विचारले गेलेले आहेत आणि त्यानंतरच्या सगळ्या फुले शाहू आंबेडकरी नेत्यांनाही विचारले गेलेले आहेत की हे आरक्षण कितीपर्यंत. अनेक नेत्यांनी, विद्वानांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की जोपर्यंत जाती व्यवस्था जिवंत आहे, जोपर्यंत जाती व्यवस्था व्यवहारात आहे, तोपर्यंत आरक्षण व्यवहारात राहणार म्हणजे राहणार. जाती आहेत तर आरक्षण आहे. देवराजी, मुद्दा आरक्षण असणार नसण्याचा नाहीच आहे. मुद्दा हाच आहे. उदाहरणार्थ, आता श्रावण डेवरेंना लाभ मिळाला, श्रावण डेवरेंच्या मुलाला मिळाला, मुलाच्या मुलाला मिळाला, मुलाच्या मुलाला मिळाला, असं चालू राहावं का? नाही, सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर उपाय शोधलेला आहे. सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं की प्रत्येक राज्याने राज्य मागासवर्गीय आयोग नेमावा आणि दर 10 वर्षांनी सवलती घेत असलेल्या जातींचं सर्वेक्षण करावं. जर एखाद्या जातीचं प्रतिनिधित्व त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणापेक्षा जास्त असेल, तेली असतील, माडी असतील, कुणबी असतील, नावी असतील, त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणापेक्षा जास्त नोकऱ्या समजा त्या जातीला जर मिळाल्यात किंवा ती जात जर सोशली एज्युकेशनली बॅकवर्ड राहिलेली नसेल तर तिला ओबीसीच्या यादीतून काढून टाका. हे सुप्रीम कोर्टाने अगदी स्पष्टपणे सांगितलं आहे. परंतु अशा प्रकारचं सर्वेक्षण करण्यासाठी जातनिहाय जनगणना घ्यावी
लागेल जे या वरच्या जातीच्या सत्ताधाऱ्यांना नको आहे. म्हणून ते सर्वेक्षणही करत नाही दर 10 वर्षानंतर, आणि दर 10 वर्षानंतर जात न्याय जनगणना पण करत नाही. तर हे त्यांच्या फायद्यासाठी जी, आबासाहेब आपल्याचपर्यंत येणार आहे. म्हणलं की होणार का? आबासाहेब एका मिनिटातच उत्तर द्या आपण पटकन. प्रसादजी, फायद्यासाठी मुळात विषय जात काय न्याय आहे जनगणना की बी या नको, आणि राज्यामध्ये ते 10 वर्षानंतरचं सर्वेक्षण बी व्यवस्था जी नको. आहे, हे आरक्षण हे अशा व्यवस्था आहे, पद्धतीने आरक्षण जी व्यवस्था आहे ती गरिबी हटावचा कार्यक्रम नाही किंवा कोणाला ते ह्याच्यासाठी नाही, तर आरक्षणाच्या माध्यमातून सोशली एज्युकेशनली जे बॅकवर्ड झालेले आहेत, ज्याला खरंच गरज आहे, त्यांना मूळ प्रवाहात आणण्यासाठी आरक्षण व्यवस्था आहे. आणि त्या आरक्षण व्यवस्थेसाठी की प्रत्येकाला आरक्षण मागण्याचा अधिकार आहे. आणि आम्ही त्यावेळेला सुरुवातीची मराठा समाजाची मागणी होती की आम्हाला आमच्या पुढारलेल्या मराठ्यांना आरक्षण नको आहे, पण जे सोशली आणि एज्युकेशन बॅकवर्ड झाले अशा जो मराठा समाज आहे, ज्याला शिक्षण घेता येत नाही, शिक्षण न घेतल्यामुळे नोकरी घेता येत नाही, अशा लोकांच्यासाठी आरक्षण मागतोय आम्ही. काय तुमच्या सगळ्या मराठा समाजाला आरक्षण मागत नाही, परंतु मराठा आरक्षण मागितल्यानंतर राज्यातल्या कुठल्या 170 180 जातीपैकी कोणालाही त्रास झाला नाही. परंतु राजकारणात पुढारलेले की माधव पॅटर्न असेल किंवा अजून 2-3 जाती असतील, या 5-6 समाजातल्या लोकांना त्रास झाला की जर मराठी आरक्षणात आले तर ह्यांनी जे 12 बलुतेदार 18 ज्यांचं आरक्षण लाटलेलं आहे, ज्यांचं आरक्षण लाटून नोकऱ्या मिळवलेल्या आहेत, आणि त्याच्यामध्ये आम्हाला प्रतिस्पर्धी तयार होतील. आज देवरेने आता एक नमूद केलं की त्यांनी आता सांगितलं की तुम्ही सुद्धा विषय घेतला तो, ज्यांची आई वडील आजोबा सरकारी नोकरी करून IAS IPS होऊन गेले, क्लास 1 क्लास 2 अधिकारी होऊन गेले, त्यांना आरक्षण कसं घेतात घेतलं ना. हे सगळे नियम डावलून धाब्यावर बसवून सगळे डुप्लिकेट सर्टिफिकेट काढून नोकऱ्या पटकवले ना. ठीक आहे, आता यातला हाच मुद्दा आधारच्या निमित्तानं समोर येईल आणि मला त्या निमित्तानं आता पटकन दीपक बोराडे आणि डॉक्टर तारक यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे. एका बाजूला जेव्हा आपण आधारची मागणी करतो, आधार जात प्रमाणपत्रांना जोडलं जावं असं म्हणतो, तेव्हा स्वाभाविकरित्या आपोआप याचे खुलासे पण व्हायला लागतील की एका घरामध्ये किती वर्ष किती पिढ्या जातीची आरक्षणं घेतली जात आहेत. आणि हा खुलासा खरं सांगा दीपक बोराडे परवडणारा आहे का? तो खुलासा खुल्या दिलानं स्वीकारायची तयारी आहे का? नाही, नक्कीच साहेब. खरं म्हणजे आता आपण हे 2 गोष्टी आहेत. आधारमुळं काय माझी जात, मी कलेक्टर झालो तरी माझी जात, माझ्या मुलाची जात तीच राहणार आहे. मी मंत्री झालो, मुख्यमंत्री झालो तरी माझ्या मुलाची जात तीच राहणार आहे. याच्यासाठी तुमचं क्रिमिलियरची अट आणली, पण त्यातही लोक गैरमार्गानं सर्टिफिकेट काढून ते करतात. हा वेगळा मुद्दा आहे. हे फार मोठा विषय, याच्या खोलात मी जात नाही. मुळात आधारचा सगळ्यात मोठा फायदा काय होणार आहे, जसं की आता EWS चं आरक्षण सुद्धा सर्टिफिकेट आहे, SCBC सर्टिफिकेट आहे. आणि नोकऱ्यांमध्ये आपण जर पाहिलं, शिक्षणाचा लाभ, जी भरती निघली की आपण ते सर्टिफिकेट जोडायचं, ही भरती निघली ती सर्टिफिकेट, 2-2, 3-3 सर्टिफिकेट काही लोकांकडे आहेत. आता मुळात आधारचा फायदा इथं हा होईल की त्याला एकच सर्टिफिकेट काढता येईल, दुसरं सर्टिफिकेट त्याला काढता येणार नाही. तिथं खऱ्या अर्थाने आधारचा फायदा होईल असं मला वाटतं. ठीक आहे, दीपक बोराडेंच्या मुद्द्याला आधीचा प्रतिवाद ऐकायला मिळणार आहे आपल्याला, तो डॉक्टर तारक यांच्याकडून. तारकजी पटकन आपलं म्हणणं मांडा, 1 मिनिट आहे आपल्यासाठी. मुळात प्रसादजी एक लक्षात घ्या, दीपक बोराडे साहेबांना हे माहित नसावं की आरक्षणाचा फायदा फक्त एकाच सर्टिफिकेटचा घेता येतो आणि एकाच वेळेस घेता येतो नेहमी यासाठी, आणि वेगवेगळे सर्टिफिकेट जोडता येत नसतात. आणि एका जातीचं लोकांकडे बरेच सर्टिफिकेट आहेत. नाही, चुकीचं आहे. तुम्ही जर अभ्यास करा, असं माझं वैयक्तिक मत आहे. 100% मी तुमच्या मताशी सहमत नाही. आणि मुळात एक लक्षात घ्या, इथे जातीचा कोणत्या तुम्ही सातत्याने SCBC, EWS, अरे EWS मध्ये ब्राह्मण समाज आहे, मारवाडी समाज आहे, मराठा समाज आहे, जे काही ज्यांना ओपन मध्ये येतात, जे संवर्गामध्ये येतात, ज्यांना आरक्षण आहे, ते सगळे EWS मध्ये. मग आता तुम्ही सांगा एक मुद्दा की आधाराला आमचा आक्षेप नाही अजिबात, आधाराला जोडा आणि त्याच्यानुसार तुमच्या सगळी माहिती, जसं पॅन कार्डला आधार जोडलं की सगळं डिटेल येतं, तसा आधार जातीच्या सर्टिफिकेटला जोडला तर एखादा समजा देवरे सर प्राध्यापक आहेत आणि त्यांचं 20-25 लाखाच्या पुढे त्यांचं उत्पन्न आहे, पण आता त्यांचं उत्पन्न वाढल्यामुळं त्यांना आरक्षणाचा फायदा घेता येत नाही. म्हणजे एकंदरीत त्याच्या नंतरच्या पिढीला सुद्धा आरक्षणाचा फायदा घेता येणार नाही. ही बाजू अत्यंत चांगली आहे, त्याचं आम्ही समर्थन करतो. बरं झालं भुजबळ साहेबांनी काढलं, चुकून जर मराठ्याच्या एखाद्या नेत्याने काढलं असतं, 1 मिनिट प्रसादजी, तर महाराष्ट्रामध्ये हाहाकार झाला असता.
पण हे अत्यंत चांगली गोष्ट झाली की ओबीसीच्या मीटिंग मध्ये ही सगळी बाजू लावून धरली आणि याचा चांगला उपक्रम हाती घेतलाय. नक्कीच हे इम्प्लिमेंटेशन करावं असं माझं मत आहे. अगदी आपल्याला त्याची अपेक्षा ही आरक्षणाच्या गैरलाभ उकळणाऱ्यांना प्रतिबंधित करण्यासाठी मिळू शकते. आपण सर्व मान्यवर चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या चर्चेत तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.